तर नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत बघा थालीपीठ. मस्त असं कोबी आणि गाजर आपण किसून घेतलेलं आहे आणि त्याचं आपण बनवणार आहोत थालीपीठ. त्यासाठी आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ. तर इथे आपण त्यामध्ये घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर आता आपण जे गाजर आणि आपण आता ह्यामध्ये जी काकडी आणि कोबी किसून घेतलेला आहे तो ह्यामध्ये आपण आता टाकणार आहोत या पिठामध्ये. तर आता आपण इथे पिठामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. आता इथं आपण जो खरडा म्हणजे बनवलेला आहे बघा खरडा, तो आपण आता ह्यामध्ये टाकणार आहोत. तर ह्यामध्ये आता आपण खरडा जो बनवलेला होता तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद. तर आता आपण घालणार आहोत थोडीशी हळद. इथे थोडंसं आपण घालणार आहोत मीठ आणि मस्त असं आता आपण मळून घेणार आहोत. तर याचे आपण मस्त असे आपण आता थालीपीठ बनवणार आहोत, म्हणजेच आमच्या गावाकडच्या पद्धतीने धपाटे. तर इथं आपलं बघा थालीपीठसाठी पातळ असं अगदी पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. तर आता ह्याचे आपण बनवणार आहोत थालीपीठ. तर मस्त असं पीठ बघा तयार झाले आणि अगदी पातळ, पटपट थापता येतात. तर इथे बघा मी पराठा मस्त असं थापून घेतलेला आहे. तर आपण आता छोटे छोटे जे होले आहेत असे पाडायचे त्याला, म्हणजे यामध्ये तेल आपण जेव्हा टाकतो त्यावेळेला चिकटत वगैरे नाही असं. म्हणजे पराठा आहे आपला तो. तर आपला जो पराठा आहे तो तव्यामध्ये टाकून झाला. आता आपण थोडंसं तेल सोडणार आहोत साईडने. तर इथे आपला पराठा जो आहे तो मस्त असा भाजलेला आहे. तर आपण पलटी करून घेतला आहे. तर छान असा करपूस असा भाजून घ्यायचा, खायला पण टेस्टी लागतं. तर नमस्कार मंडळी. तर इथे मी बनवले आहे मस्त असे पराठे, म्हणजे आमच्या गावाकडच्या पद्धतीने धपाटी. तर याचा मोठा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच दिसेल. तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद.